कधी असं वाटतं की देवापुढे आपण काहीच नाही. आपण किती प्रार्थना केली, किती भक्ती केली तरी देवाची कृपा आपल्यापासून दूरच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची कृपा दूर नाही, देव म्हणजे हा करुण्याचा महासागर आहे. आपण पात्र आहोत की नाही, तर आपण योग्य आहोत का नाही, हे सगळं आपण विचार करतो. देव विचार करत नाही, देव न्याय करत नाही, देव फक्त करुणा करतो. म्हणून या ओवीत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण भगवद्गीतेचे हृदय उघड करतात. हा कारुण्याच्या आधी सकल गुणांचा निधी विद्यासिंधू निर्वधी. ही ओवी तुम्ही पूर्ण ऐकली तर तुम्हाला देव जवळ येत असल्याचा अनुभव येईल. चला, आज ही ओवी आपल्याला आतून हलवून जाईल. मित्रांनो, आज आपण ही ओवी बघतो. ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय 42वी ओवी. ही ओवी छोटी आहे पण अर्थ अवढव्य आहे. ही कारुण्याच्या आधी सकल गुणांचे निधी विद्यासिंधू निर्वधी अर्जुन म्हणे. ही ओवी म्हणजे अर्जुनाच्या कृष्णाची बद्दलची कृतज्ञता आणि ज्ञानेश्वर महाराज या 4 ओळींमध्ये देवाचं संपूर्ण स्वरूप मांडून टाकतात. काय सुंदर शब्द आहे, कारुण्याच्या आधी. याचा अर्थ काय? देवाचे पहिले पाऊलच करुणा. पहिला जसं आहे तसं स्वीकारणं ते करुणा. आपण चुकतो, पडतो, अपयशी होतो, रडतो, पण देवाचं मन आपल्याला कधी जाळ उठत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाला करुणा येत नाही, देव करुणाच आहे. करुणा नसती तर अर्जुनासारखा योद्ध्याला कोणी शांत करून ज्ञान देऊ शकलं असतं का? करुणा नसती तर भगवद्गीता निर्माण झाली असती का? आणि करुणा नसती तर आपण देवापुढे उभं राहूच शकलो नसतो. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण म्हणजे हा सर्व गुणांचा खजिना आहे. त्यात काय गुण असतील? त्यात शांती, धैर्य, क्षमा, प्रेम, आनंद, धैर्य, विवेक आणि न्याय, दयाळूपणा. आपल्या जीवनाला जे जे लागणार त्या सर्व गुणांचं मूळ स्रोत देव आहे. आपण जे काही चांगलं करतो ते आपल्यातून नाही, त्या गुणाच्या निधीतून येतं. म्हणूनच संतांनी देवाला गुणांचा पिता म्हटले. आपल्यात चांगुलपणा दिसतो पण खरे गुण त्याचे. आपण अहंकार करत बसतो पण त्याचे गुण त्याचे. आपण कर्तृत्व म्हणतो पण शक्ती त्याची. हा भाव मनात आला ना की मन निर्मळ होतं. हे शब्द म्हणजे विद्यासिंधू निर्वधी आणि ज्ञानाचा समुद्र अनंत. हे शब्द म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक खजिनाच. विद्यासिंधू निर्वधी म्हणजेच ज्ञानाचा असा महासागर ज्याला काटच नाही. कृष्णाचं ज्ञान म्हणजे उपदेश नाही, ते जीवनाचा अनुभव आहे. कृष्ण फक्त शिकवत नाही, तो जगायला शिकवतो. हा ज्ञानाचा महासागर, हा ज्ञानसागर अनंत आहे. म्हणून आपण शिकत जातो, मिळत जातो, कधी पूर्ण होतच नाही. आज आपण दुःखी आहोत, ज्ञान मदत करतं. घाबरलो, ज्ञान मदत करतो. रागाला, ज्ञान मदत करतं. नाती तुटली, ज्ञान मदत करतं. म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात, कृष्ण हा अनंत विद्या असलेला महासागर आहे. अर्जुन म्हणे भक्ताचा देवासमोर झुकलेला नम्र भाव. अर्जुन म्हणतो, कृष्णा तू करुण्याचा आधार, गुणांचा निधी, ज्ञानाचा सागर आणि मी तुझ्या पायाशी असलेला एक साधा शिष्य. ही ओवी भक्ताचे मन कसे असावे हे शिकवते. नम्रता, आत्मसमर्पण, संपूर्ण विश्वास. अर्जुन फक्त ऐकत नाही, तो स्वतःला सोपवतो. आज आपण तसं सोपवलं तर जीवन बदलायला वेळ लागत नाही. ही ओवी आपल्या जीवनात काय बदल घडवू शकते? देवाकडे कठोरपणे नाही तर करुणेनं पाहायला शिकवते. गुण आपल्यात नाही, देवाकडून आलेत म्हणून अहंकार कमी होतो. शिकण्याची तयारी वाढते, मन शांत होतं आणि देवाशी नातं घट्ट होतं. ही ओवी देवाचं स्वरूप नव्याने दाखवते आणि आपलं जीवन देवापाशी कसं जोडायचं ते शिकवते. मित्रांनो, ही ओवी मनाला स्पर्शून गेली असेल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण ज्ञानेश्वरची पुढची ओवी अजून खोल आणि अजून सुंदर पद्धतीने समजून घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. तेव्हा आता पुढे भेटूया पुढच्या ओवीत. तोपर्यंत जय हरी.